या पाठावर आधारित छोट्याशा या नाटिकेतून आपल्या वर्गातील या सर्व गुणी नाट्य कलावंतांनी हे नाटकाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरतो, भांडी आपण धान्य साठवण्यासाठी वापरतो, भांडी आपण भोजनासाठी वापरतो. काळाचा प्रवास हा कधीही थांबत नसतो. गेल्या 450 कोटी वर्षांपासून जसं जगाची निर्मिती झाली तसा काळ आजपर्यंत सुरू आहे आणि तो पुढेही सुरू राहणार आहे. जशी जशी पृथ्वीवर मानवसृष्टी निर्माण झाली आणि मानवाला समज यायला लागली, मानवाने अन्नासाठी, भोजनासाठी, धान्य साठवण्यासाठी त्यांच्या जवळ उपलब्ध होत्या त्या वस्तूंच्या माध्यमातून अनेक प्रकारची भांडी बनवली. आणि जसा जसा काळ पुढे जात गेला तशी तशी भांड्यांची रचना आणि भांड्यांची पद्धत सुद्धा बदलली. भांड्यांचं महत्व आपण या पाठातून जाणून घेतलं. आपण भांड्यांच्या दुनियेत एक सफर आज आपण केली, एक प्रवास केला, एक सहल केली. हा प्रवास तुम्हाला नवीन माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल अशी मला अपेक्षा आहे. तुमचं आणि या सर्व नाट्य कलावंतांचा पुन्हा एकदा टाळ्या वाजवून पाठावर आधारित स्वाध्याय आणि इतर प्रश्नोत्तरे तुम्ही लिहून आणायची आहेत अशा माझ्या तुम्हाला सूचना आहेत. धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे यासाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. माणसाची गरज व त्या काळात उपलब्ध साधन सामग्रीनुसार भांडी तयार होत गेली व किंबहुना होत आहे. भांड्यांचा हा प्रवास स्वतः भांडी मुलांना सांगत आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले. तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आता काय, मुलांची नुसती धमाल. आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. उन्हामुळे आधी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधव व राजा होते. आदिती खोटीच्या खोलीत लपायला गेली. तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते. हे काय आहे असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना खोटीच्या खोलीत बोलावले आणि जाते दाखवले. भावंडांनो, इकडे या. काय ग तायडे, काय आहे हे? काय आहे? त्यांच्याकडे पाहून जाताने स्मित हास्य केले. काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जाते. तू इथे काय करतोस? काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद जळण्यासाठीच उपयोग
तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं. तुम्हाला आमच्याबद्दल काहीच माहित नाही. जाते कोणीतल्या इतर भांड्यांना उद्देशून बोलते. सांगूया का आपल्याला आपला जन्म, विकास, आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती. कोणीतल्या जुन्या प्रकारची सर्व भांडी माना डोलावतात. मी दगडी पाटा. थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, वस्त्र टाकल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्य उपयोगी भांडी बनवली. मी माधव. अरे पण आम्ही आजी मातीच्या माठाला थंडगार पाणी पितो, छोटे छोटे मडक्यात दही लावतो. पण काय रे, माणसांनी फक्त मातीचे भांडे बनवले का? मी सुरई. नाही तसं नाही, मातीच्या भांड्यांबरोबर दगडी व लाकडाची भांडे मानवाने तयार. नाही तसं नाही, मातीच्या भांड्यांबरोबर दगडी, लाकडी, चांद्याची भांडे मानवाने तयार केली. तुम्ही चांदी, मुठले, वाळलेल्या भोपाळ्यापासून बनवलेली तुंबे कधी पाहिली आहेत का? मी मंदा. हो, मी आंध्रधारांच्या अशा भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात हेही वाचलं आहे. मी खलबत्ता. मुलांनो, लाकडापासून बनलेले भिंती लगत ठेवलेली ही काटवट पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी हिचा उपयोग केला जायचा. आजही काही ग्रामीण भागात हिचा वापर होताना दिसतो. काठवटही न राहून बोलू लागली. मी काटवट. अगं मांदा, तुला आठवतं का? नाही ग. तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काय बाई कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाट्या वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज खडीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतंय? लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी तात्यावर तांदूळ दळायच्या. धान्य पाकायला सूप असायचं. पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद का झाली? मातीच्या व लाकडाच्या भांड्यांपाठोपाठ माणसानं तांब, लोखंड, धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला. पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा खूप उपयोग होऊ लागला असं तुला म्हणायचंय का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड व तांब यांऐवजी चांदीची देखील भांडी बनवली आहेत. पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं, खिडक्या, मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यांसारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिला आहे. तांबा आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शीस या धातूंचाही वापर सुरू झाला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनवू लागल्या. तांबा आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कास्य यांपासून भांडी बनवली जाऊ लागली. मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम, इंडालियन आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडे बघायला मिळतात. पूर्वी आंघोळीपासून भंगार, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचा. पण आता सर्रास प्लास्टिकच्या बाटल्या टप दिसतात. काय रे जाते भाऊ, आता आधी पंक्तीत ताटाच्या ऐवजी पत्रावळ असायची, केळीचं पान असायचं आणि वाट्यांसाठी द्रोण असायचे. द्रोण हात धुवायला कसं असायचा, होय ना? अरे तुला बरंच माहित आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरणी, ताकासाठी कावडा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुंदी, गुडकली, ओगराळी कढी, दसराळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची
अदिती, हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्याकडे स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेडची भांडी आहेत. प्रत्येक झाडूला खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथं भांडी असणारच.